वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो सर्वांना, नमस्कार माझा. तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा आणि त्याचबरोबर आहे गुरु नानक जयंतीसुद्धा आहे आणि आज तसेच छोटी दिवाळीसुद्धा साजरी केली जाते. तर आज सकाळची सर्व कामं आवरलेलीच होती माझीवाली आणि देवपूजा राहिलेली होती. नाश्ता स्वयंपाक वगैरे झालेला आहे, झाडू पोछा झाला, सर्व आवरून घेतलेलं आहे मी. त्यानंतर मग जवळजवळ किती 9 वाजत आले असतील. मग त्यानंतर सगळं आवरून घेतल्यावर मग मी देवपूजा करायला बसली होती. पूर्ण देव वगैरे धुवून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे होते. तर सगळं आवरून घेतलं. त्यानंतर आज मी त्रिपुरी पौर्णिमा असल्यामुळे वातीसुद्धा जाळायच्या आहेत. तर जे कोणी जाळत असेल त्यांना माहितीच असतं का किती वाती जाळतात. तसं मी तुम्हाला सांगते, मला जे जे माहीत आहे. तर 750 वातींची एक वात पूर्ण असं गोल असा गुच्छ केलेला असतो, ती वात जाळत असतात. तीच वात कशासाठी जाळतात तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जावं, त्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो, तर सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाऊ यासाठी. आणि त्यानंतर सर्व काही आपल्या घरात चांगलं हो, मुलांना आशीर्वाद असतो देवाचा. त्यानंतर सर्व काही आपल्या घरामध्ये चांगलं हो त्यासाठी ज्याच्या मनात जशी श्रद्धा असते, जे काही आपण मनामध्ये धरून किंवा इच्छा धरून किंवा काही पण आपण मागू ते पूर्ण होत असतं. त्यानंतर मग मी सर्व काही देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. तेलामध्ये मी वाती भिजवून ठेवलेल्या आहे. तो कोणी तुपात भिजवतो, कोणी तेलात भिजवतो. तेल जर स्वच्छ किंवा आपण चांगल्या ठिकाणी चांगला वापर ठेवलेला असेल तर तेलसुद्धा आपण यूज करू शकतो. त्यामध्ये मी सकाळपासून वाती भिजवून ठेवलेल्या आहे. त्या संध्याकाळी मी 4-5 वाजता पुन्हा आंघोळ वगैरे करून सगळं स्वच्छ करून पुन्हा रांगोळी वगैरे काढून आणि मग ते मला वाती जाळायच्या आहे. तर आज सकाळची देवपूजा तर उरकलेली आहे. नाश्ता वगैरे आता मी यानंतर नाश्ता वगैरे करून घेणार आहे आणि देवासमोर रांगोळी काढायची सुद्धा बाकी होती. मग आता ती रांगोळी काढून घेणार. तसंच मला घराच्या बाहेरसुद्धा दरवाजासमोर सुद्धा रांगोळी काढायची बाकी होती. सकाळी सकाळी मुलांची टिफिन वगैरे असतं, त्यामुळे मग लवकर जमत नाही. तसं सकाळी उठलं का पहिले आपलं रुटीन असतं पुरं मुलांना रेडी करणं, त्यांना टिफिन वगैरे बनवून देणं. तर त्या घाई गडबडीत जे कामे होत नाही ती मी सर्व नंतरसुद्धा करून घेते जेव्हा मुलं सगळे गेलेले असतं, शाळेमध्ये जातात तेव्हा. तर माझी देवपूजा वगैरे संपूर्ण झालेली आहे आणि मी आता बाहेरसुद्धा रांगोळी काढून घेणार आहे. तर कोण कसं सेलिब्रेट करतं किंवा कशासाठी हे त्रिपुरी पौर्णिमा सेलिब्रेट केली जाते हे नक्की सगळ्यांना माहीत असेल. म्हणजे महादेवाने या दिवशी त्रिपुरासुराला, राक्षसाला मारलेलं होतं. तर त्या राक्षसाच्या याच्याने म्हणजे आपल्या घरात जे आपण वाद जाळतो त्या निमित्ताने का नेगेटिव्हिटी आपल्या घरातून बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये नांदो असं आपण देवाजवळ मागतो. तर त्यामुळे मग त्या वाती जाळल्या जातात. तसंच आज गुरु नानक जयंतीसुद्धा आहे, त्याच्यासुद्धा सगळ्यांना शुभेच्छा. तर मी बाहेर रांगोळी काढून घेते अशी. आणि मला टिपक्यांच्या रांगोळ्यात जास्तीत जास्त येतं. मला ना डिझाईनवाल्या रांगोळ्या इतक्या जमत नाही, त्यामुळे मी जास्तीत जास्त टिपक्यांच्याच रांगोळ्या काढत असते. जमतात पण मग इतक्या छान जमत नाही. तर आता संध्याकाळ 4-5 वाजलेले आहे, संध्याकाळचा टाईम झालेला होता. तर मग मी वाती जाळायला घेतलेलं होतं. तो दिवाळीला दिवा आणलेला होता मोठा, तर त्यामध्येच मी त्या भिजवलेली वात ठेवून घेतली. त्यावर 2-3 कापूर ठेवले, हळद कुंकू अक्षदा वाहिल्या आणि मग त्यानंतर वात जाळली. तर वात जाळायला जवळजवळ अर्धा तास, पूर्ण वात जाळायला पूर्ण अर्धा तास लागला होता मला. पूर्ण वात जळस तेव्हा आपण महादेवाची प्रार्थना करू शकतो. महामृत्युंजय मंत्र असतो तो जपू शकतो. ज्याला जसं जो मंत्र येतो त्याप्रमाणे करू शकतो. त्यानंतर मग मी तुळशीसमोरसुद्धा थोडी रांगोळी काढली, तिथेसुद्धा दिवाबत्ती वगैरे करून घेतली. त्यानंतर स्वयंपाकाला लागणार होते. आज करायची होती मला खीर, आलू बटाट्याची भाजी, पोळ्या आणि बस असं छोटंसं मेन्यू ठेवला होता. त्यानंतर प्रथमेशचे पप्पासुद्धा बाहेरून वडापाव आणि मुंगवडे घेऊन आलेले होते. तर या प्रकारे आज आमचं झालं जेवण. तर आजचा दिवस कसा होता तुमचा नक्की सांगा. आमचा दिवस असा बिझी आणि थोडासा छान होता, छान झाला. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. आणि मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.